राम राम मंडळी, माझं नाव विशाल आणि व्हिएतनाम सिरीजच्या परत एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. मागच्या व्हिडिओलाच कंटिन्यू करताना आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत व्हिएतनामची राजधानी हनोई मधील एका खास प्रवासावर. एक असं मंदिर जे 1500 वर्षांपासून उभं आहे. एक असा शांत तलाव जिथे आम्ही स्वान बोटिंगचा मनमुराद आनंद लुटला आणि शेवटी खाल्लं व्हिएतनाम मधील सर्वात फेमस फूड फो. तर चला आजच्या हनोई मधील आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, फायनली ग्रॅब बुक केलेली आहे आणि इथून आता निघालो एका टेम्पलकडे. एक मंदिर आहे इथे. व्हिएतनाममध्ये तुम्हाला बरेचसे मंदिर बघायला मिळतील. बाकी आता सकाळचा माहोल आहे इथे आणि बघू शकता तुम्ही इथे ट्रॅफिक. यार हनोईमध्ये ना खूप जास्त ट्रॅफिक असते आणि खास करून इकडे तुम्हाला ना 2 व्हीलर्स खूप बघायला मिळतील. व्हिएतनाममध्ये फक्त तुम्हाला एक विषय इकडे असा आहे ना की इकडच्या लोकांना ना इंग्लिश नाही कळत. म्हणजे 90% लोक जर तुम्ही बघितले ना तर इथे कोणीच इंग्लिश बोलत नाही. तर इथे तुम्हाला ट्रान्सलेटर सोबत ठेवायचं आहे तुमच्या आणि गुगल मॅप तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. कारण विदाऊट गुगल मॅप आहे ना तुम्ही इथे अजिबात फिरू शकत नाही. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा पण तुम्ही कधी व्हिएतनाममध्ये येत असाल ना तर एक तर तुमच्या मोबाईलमध्ये ट्रान्सलेटर पाहिजे, गुगल ट्रान्सलेटर आणि गुगल मॅप. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इकडे असं सिटी बसेस चालतात. हे बघा, सिटी बसेस चालतात इथे आणि छोट्या छोट्या गल्ल्या आहेत राव. हा पूर्ण ना ओल्ड क्वार्टरचा एरिया आहे. सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडे जास्त तुम्हाला वर्दळ दिसत नाहीये, पण संध्याकाळच्या वेळेस इकडे खूप जास्त ट्रॅफिक असते. एक 10 मिनिटाच्या प्रवासानंतर पोहोचलोय इकडे. यार या लेकच्या बाजूला मोठीशी लेक आहे आणि मध्यभागी इथे एक टेम्पल आहे. हनोई शहरात असलेलं ट्रान क्वाक पगोडा हे व्हिएतनाममधील सर्वात सुंदर मंदिर मानलं जातं. इतिहास सांगतो की हे मंदिर जवळपास 1500 वर्षांपूर्वी बांधलं गेलं होतं. वेस्ट लेकच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर म्हणजे हनोईमधील एक अत्यंत शांत आणि आध्यात्मिक ठिकाण. इथे आल्यावर खरंच एक वेगळीच पीसफुल व्हाइब जाणवते. दोन्ही साईडने तुम्हाला पाणी दिसेल आणि नजारा बघा कसला भारी आहे. हे बघा, हा तुम्हाला समुद्र वाटत असेल पण हा समुद्र नाहीये, ही लेक आहे बाई आणि खूप भारी आहे. कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. ही तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मोठीशी लेक आहे आणि इकडे या साईडला तुम्हाला टेम्पल दिसेल आणि हे पण एक मोठं टेम्पल आहे. सुमारे 1500 वर्षांपूर्वी म्हणजे 6व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आज व्हिएतनाम मधील सर्वात जुनं बौद्ध मंदिर म्हणून ओळखलं जातं. पूर्वी हे मंदिर रेड रिव्हरच्या काठी होतं, पण नदीच्या प्रवाहामुळे ते नंतर हलवून वेस्ट लेक मधील या छोट्याशा बेटावर उभारण्यात आलं. आज जेव्हा तुम्ही या मंदिरात प्रवेश करता तेव्हा सगळ्यात आधी नजरेत भरते ती त्याची लाल रंगाची उंच स्तूपासारखी रचना. हा 11 मजली स्तूप म्हणजे जणू शांततेचं प्रतीक, ज्यात प्रत्येक स्तरावर बुद्धाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आजूबाजूला हिरवागार परिसर, तलावावर पडणारं मंदिराचं प्रतिबिंब आणि वातावरणात दरवळणारी शांतता, हे सगळं मिळून ट्रान क्वाक पगोडा हा एक फक्त धार्मिक स्थळ राहत नाही, तर तो बनतो हनोई मधील एक आध्यात्मिक शांततेचा अनुभव. 10 मिनिटं लवकर आलो त्याच्यामुळे ना आम्हाला बघायला तरी मिळालं, तर अजिबात काही बघायला नसतं मिळालं. आजही स्थानिक लोक इथे प्रार्थनेसाठी येतात, तर जगभरातून आलेले पर्यटक या मंदिराच्या इतिहासात आणि सौंदर्यात हरवून जातात. व्हिएतनामच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा एक जिवंत साक्षीदार म्हणजेच ट्रान क्वाक पगोडा. आम्ही तिघे इथे थोडा वेळ फिरलो, मंदिराची सुंदर आर्किटेक्चर पाहिली आणि खरं सांगायचं तर हनोई सारख्या या गजबजलेल्या शहरात असं शांत ठिकाण मिळणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. यार एक 10 मिनिटं जर लेट झालो असतो ना तर अजिबात आतमध्ये एंट्री नसती मिळाली. पटकन गेलो आतमध्ये, 2-4 फोटो काढले, बघितलं, कारण इकडचा टाइम नव्हता माहिती यार मला, पण बरं झालं की पटकन पोहोचलो इथे. आतमध्ये एक छोटंसं मंदिर आहे आणि बस आजूबाजूचा नजारा बघण्यासाठी इथं लोक येतात, फोटोज वगैरे काढायला लोक येतात, तर भारी वाटतं. बाकी लोकेशन खूप चांगलं. हे मंदिर आहे पूर्ण आता बंद झालेलं आहे पूर्ण आणि असा इकडच्या साईडला पूर्ण लेक आहे. श्राव्या पण हनोईमध्ये आमचा पुढचा प्रवास अजून इंटरेस्टिंग होता. मंदिरातून बाहेर पडल्यावर आम्ही निघालो एका सुंदर तलावाकडे. तर मित्रांनो, फिरतो इकडे हनोईच्या रस्त्यांवरती. माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता मोठीशी लेक आहे आणि आतमध्ये बोटिंग वगैरे पण चाललेली आहे. ते पुढे तिकडे एक रेस्टॉरंट आहे आणि झाड बघा इथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बाई बरंच मोठं आणि जुनं झाड दिसतंय. हे बघा तुम्ही कसलं मोठं झाड आहे ना. ऊन पडलेलं आहे, बाजूला लेक आहे, मध्यभागी झाड आहे. बघू शकता तुम्ही. आपण जे म्हणतो ना की डेव्हलपमेंट करण्यासाठी, रस्ते करण्यासाठी, नद्या करण्यासाठी, तलाव करण्यासाठी झाडं तोडावी लागतात, तर असं अजिबात नाही आहे. जे काही लोक यूट्यूबवरती, फेसबुकवरती मला ट्रोल करायचा प्रयत्न करतात ना, तपोवन वाचवा निमित्ताने मी जेव्हा व्हिडिओज बनवले होते तेव्हा मला बऱ्यापैकी ट्रोल करायचा प्रयत्न केला गेला की झाडं तोडलं नाही तर विकास कसा करणार, तुम्ही रस्ते कसे बांधणार, नद्या कशा बांधणार.
तर इथे बघा, इथे एवढा मोठासा लेक बनवलेला आहे त्यांनी प्रॉपर. आतमध्ये सुद्धा तुम्हाला छोटे छोटे झाडं दिसतील बघा, छोटे छोटे बेट आहेत आणि त्याच्यावरती झाडं आहेत ते छोटे छोटे. आणि इथे हे एकदम जुन्या काळातलं झाड दिसतं मला, बरंच मोठं झाड आहे. त्यामुळे असं काही नाही आहे की विकास करण्यासाठी तुम्हाला झाडच तोडले पाहिजे म्हणून, पण आता काय बोलणार आहे ना. पण ठीक आहे. इकडे बघा, इथे फिशिंग करतायत हे बघा. सिंचा चला चलू तिकडे, बघू काय काय बघायला मिळतं अजून. ते श्राव्याला बोटिंग करायची आहे, त्याच्यामुळे आता बोटिंगचा काय विषय आहे तो पहिले बघू आणि निघू. फिशिंग रॉड बघ ना किती मोठा आहे. हे इथे छोटासा स्टॅच्यू बनलेला आहे. ही आहे होचुक बाक लेक, हानोई मधील एक शांत सुंदर तलाव. इथे आम्ही ठरवलं की आज थोडंसं बोटिंग करायचं आणि मग आम्ही घेतली एक स्वान बोट. तर मित्रांनो आलेलो आहे इकडे बोटिंग करण्यासाठी. ही अशी स्वान बोट आहे. इकडे तुम्हाला 2 व्हीलर पण रेंटवरती मिळतील. इकडे एक रेस्टॉरंट आहे छोटंसं आणि अशा स्वान बोट्स आहेत सगळीकडे. आणि या बोटिंगसाठी ना आपण हे असं तिकीट काढलेलं आहे. 1,50,000 डॉंगचं तिकीट आहे आणि असा काहीसा एरिया आहे. चला जाऊ आपण बघू. सिंचाव. कॅन यू जस्ट होल्ड इट प्लीज? थँक्यू सो मच. कम ऑन. भाई सेल्फ ड्राईव्ह बोट आहे आणि बघू शकता तुम्ही. मित्रांनो मस्त बोटिंग चालू आहे इकडे ट्रूस लेकमध्ये. ॲक्च्युली माहीत नाही या लेकचं एक्झॅक्ट नाव काय आहे. तिथलं नाव प्रोनाऊन्स करायला खूप जास्त डिफिकल्ट आहे, पण मजा येते. यार भारी आयटम आहे यार. म्हणजे ना 1 तास बोट तुम्ही मस्त चालवा, फिरवा. बोटीमध्ये पद्धतशीर खाऊ पिऊ शकतात, आणि आराम करू शकतात निवांत. 1 तासासाठी मेन काय ना वरतून छत आहे, त्याच्यामुळे ऊन नाही लागत आहे, भारी वाटते. तर तुम्ही जर कधी व्हिएतनाम हानोईला आले ना तर ही बोट राईड नक्की करा. तब्बल 1 तास आम्ही तलावात बोटिंग केली. पाण्यावर शांतपणे फिरताना आजूबाजूचं हानोई शहर खूपच सुंदर दिसत होतं. आणि खरं सांगायचं तर व्हिएतनामच्या प्रवासात असे छोटे छोटे अनुभवच प्रवासाला अजून खास बनवतात. तर मित्रांनो बोटिंग वगैरे करून झालेली आहे. चाललोय आता पायी. प्रेसिडेन्शियल पॅलेस आहे इथे जवळपास कुठेतरी. तर मॅप लावलेला आहे आणि जवळपास इथे आहे ना 2-4 अट्रॅक्शन्स आहेत वेगवेगळे. तर म्हटलं चला पायी इकडे कव्हर करून घेऊ. पायी फिरल्याने ना आजूबाजूचा एरिया प्रॉपर कळतो. ट्रॅफिक बघा इथे हानोईची एक नंबर भाई. रस्ते एकदम चकाचक आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी ना हा असा मोठासा पार्क केलेला आहे, तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही. आणि असा मोठासा पाथवे बनवून ठेवलेला आहे पायी चालणाऱ्यांसाठी. तर हानोई सिटीची टाउन प्लॅनिंग एक नंबर केलेली आहे, तुम्ही बघू शकता. किती मोठे मोठे झाडं आहे रस्त्याच्या मध्यभागी. इथे तुम्हाला मोठे मोठे झाडं बघायला मिळतील. सगळीकडे बघा पूर्ण ग्रीनरी तुम्हाला दिसेल. सगळीकडे चारी बाजूला इकडे तुम्हाला झाडं दिसतात. चैताली झाडं किती इकडे? खूप, आणि ग्रीनरी खूप आहे इथे, खूप जास्त आहे. म्हणजे सिटीच्या मध्यभागी असून सुद्धा इकडे चारी बाजूला पूर्ण ग्रीनरी दिसतीये. खूप सारी जुनी झाडे आहेत. हे इकडे बघा ना किती मोठे मोठे पूर्ण मोठे मोठे झाडं तुम्हाला बघायला मिळतील. जसे आपल्या नाशिकला आहेत काही मोठी झाडे, त्याच प्रकारची मोठी झाडे इकडे बघायला मिळतात. श्राव्या कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बोटिंग करून कसं वाटलं श्राव्या? खूप मस्त वाटलं, एकदम एन्जॉय केलं, स्नॅक्स खाल्लं, चिप्स खाल्ले. येस. हे बघा भाई हे सिटीमधले रस्ते हा, म्हणजे असं नाही आहे की सिटीच्या बाहेर आहे आपण कुठेतरी आणि हायवे आहेत. म्हणजे हानोई सिटीच्या मध्यभागी आपण चाललोय. आणि हे जे पानं दिसत आहे ना तुम्हाला, वाळलेल्या पानांच्या व्यतिरिक्त आहे ना तुम्हाला इथे एक कचरा दिसणार नाही. म्हणजे एक तुकडा दिसणार नाही, पेपरचा म्हणा, कागदाचा म्हणा, सिगरेटचा थोटका म्हणा किंवा गुटख्यांच्या पुढ्या म्हणा, तुम्हाला इथं काहीच दिसणार नाही. तुम्ही बघा पूर्ण दाखवतोय मी तुम्हाला. फक्त वाळलेले पानं तुम्हाला दिसतील झाडांचे, ते पण इथे झाडं आहेत मोठे मोठे म्हणून. बघा किती प्रॉपर झाडसुद्धा मेंटेन केलेलं आहे.
पण आता एक गोष्ट खूपच इम्पॉर्टंट होती आणि ती म्हणजे भूक. हनोईमध्ये आल्यावरती एक डिश खाणं तर ऑलमोस्ट मॅन्डेटरी आहे आणि ती डिश म्हणजे फ. फ ही व्हिएतनाममधील सर्वात आयकॉनिक डिश आहे. एक गरमागरम सूप ज्यामध्ये असतात फ्लॅट राईस नूडल्स, ताज्या हर्ब्स आणि फ्लेवरफुल चिकन. व्हिएतनाममध्ये ही डिश जवळपास प्रत्येक शहरात मिळते. यार चालता भूक लागली होती बरीच, तर आलो इथे एक टिपिकल रेस्टॉरंट, एक व्हिएतनामीज रेस्टॉरंट. छोटे छोटे इथे असे स्टूल असतात ठेवलेले छोटे छोटे. आणि हा एक आहे ना चिकन राईस ऑर्डर केलेला आहे, चिकन नूडल्स राईस आणि एक सूप आहे. जेव्हा फ टेबलवरती आलं ना त्याचा सुगंध इतका छान होता की भूक अजून वाढली. पहिल्यांदाच फ खात होतो आणि हॉनेस्टली सांगायचं तर टेस्ट खूपच युनिक होती. सूप चिकनचं कॉम्बिनेशन भन्नाट होतं आणि फ्लॅट नूडल्स पण आहे ना खूप लाईट होते. चला वाटतं खाऊन बघू कसं लागतंय. खाऊन बघू पण आपण मस्त कसं लागतंय. इथे नूडल्स आहे ना चपटे नूडल्स आहे चपटे. हा चपटे नूडल्स आहेत. श्राव्या कशी बघतीये. श्राव्या खा. व्हेरी नाईस. तर असा होता आजचा आमचा हनोईमधील अनुभव. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि मला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओत आपण जाणार आहोत हनोईच्या फेमस अशा ट्रेन स्ट्रीटवर. सो चॅनलवर असेच जोडलेले राहा. भेटूया लवकरच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम हनोई व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो ट्रेन येते दाखवतो तुम्हाला. सरक मागे.